शहापूर येथील खडेमार्ग खासबाग जवळील भागात स्क्रॅपचे एक मोठे गोडाऊन आहे, जिथे काल एक मोठा अपघात होता टळला आहे। स्क्रॅप लोडिंग करण्यासाठी दररोज सकाळी सुमारे 8च्या दरम्यान आलेला ट्रक सायंकाळी 6ला परततो। आटोक्याचा रस्ता असल्यामुळे इथे दिवसभर वाहतूक कोंडी होते। दिवसभर गल्लीतील लहान मुले या रस्त्यावर खेळत असतात, महिला काम करत असतात। त्यामुळे या भागात जड वाहनांची एंट्री बंद करावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत। गाडेमार्ग खासबाग येथे हे गाडी सगळी येऊन थांबतात मोडक्या अड्ड्याजवळ। सकाळी 7 ते 10 पर्यंत येते आणि संध्याकाळी 6ला जाते आणि आमचे लहान लहान मुलं खेळत राहतात, दड गाडी भरत राहतात। गाडी भरतेवेळी कुठं सामान पडलं गेलं, मुलांना काय बी झालं तर आम्ही काय करणार, कुणाची जबाबदारी घेणार। आणि ही आता गाडी जातेवेळी असं अडकून बसले, ह्या बिल्डिंगला लागलेले आहे, हे बिल्डिंगची जबाबदारी कोण घेणार। आणि इथं जर करता बायका पण इथं धुणं भांडी करत राहतात, अचानक आज केले पण नाहीत त्यांनी, त्यांचं नशीब चांगलं आहे। एवढं ह्याच्यावर बघून तुम्ही काय आहे ते लवकरात लवकर आम्हाला निर्णय द्या। एरिया हे गाडेमार्ग शहापूर एरिया ही गाडेमार्ग शहापूर फिश मार्केटच्या समोरच। घर के पास ऐसा ठहरा करने को देता है क्या? पूछो। हमारे मार्केट को जाने का रोड है, रोड इसमें जो है इधर बाजू में स्क्रैप का अड्डा है। तो ये हमारा घर है, ये आज चैम्बर में घुसने की वजह से जो है ये तो हमारी बिल्डिंग को टेका है, टेक के जो है सब नुकसान ही हो रहा है। तो इसके वास्ते हमारा छोटा बच्चे रहते हैं, वो गाड़ी भरने के टाइम में लोखंड नीचे गिरते रहता है। तो इसके वास्ते क्या है, इसके ऊपर थोड़ा एक्शन लेना। ये बड़ा गाड़ी वगैरह इधर नहीं आना, वो कैसा भी धंधा करता है क्या नहीं, लेके जाके उधर बाहर करन दे, कुछ भरन दे, उधर लेके जाके अड्डा रहने दे उसका। लेकिन फिर भी ये बड़ा गाड़ा ऐसा कौन सा आना नहीं इधर, ये बात का एक्शन लेना, ये हमारी विनंती है। 1 मिनट बोलो। और ये गाड़ी रुकने के बाद में पूरा दिन गाड़ी रुकता है, सुबह आता है 8 बजे, रात को 6 बजे जाने के टाइम में दिन भर दूसरा गाड़ी जाने को भी तकलीफ होते रहता है। तो इसके बारे में एक्शन लेना थोड़ा। लोखंडी व घातक वस्तूमुळे या भागातील नागरिकांना धोका आहे। काही अपघात झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशांकडून केला जात आहे। विनोद कोलकार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।